स्वतः इथं निवडणुका लढवायला सुरुवात केली, स्वतःचे मतदारसंघ बांधायला सुरुवात केली आहे। तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही इथे येत आहात तर तुम्ही नोकरी धंदा करा, पण येऊन इथे निवडणुका लढवू नका। हे महाराष्ट्र मराठी भाषकांचं राज्य आहे। तुमची राजकारणी जर तुम्हाला रोजगार देऊ शकत नसेल तर तुम्ही त्यांना जाब विचारा। तुम्ही तुमचे भूमी सोडता, भाषा सोडता आणि दुसऱ्या राज्यात येऊन तुम्ही असं जीवन जगता, हे तुमची चूक आहे आणि तुमच्या चुकीची फळं आम्हाला भोगावी लागतात। कारण आम्हाला इथं रोजगार मिळत नाहीये। आज आमच्या नोकऱ्या तुम्ही 10-12 हजारात करतायत आणि आम्ही इंजिनियर झालो, आम्हाला पण 10-12 हजारात नोकरी करावी लागते। म्हणजे तुम्ही इकडचं मूल्य कमी केलं। मला ते 3-4 महिन्यापूर्वी तमिळ लोकांनी बिहारी लोक कमी मजुरीत काम करतात म्हणून त्यांना हाकलून पाठवलं आणि आम्ही हात जोडून सांगतो तुम्हाला, उद्या आम्ही पण तमिळसारखं जर उतरलो रस्त्यावर तर इथे एक मोठा प्रसंग बाकी। आमची चळवळ त्यासाठी लोकांची जनजागृती ही आपलं राज्य, आपली भाषा आपल्याला जर नाही जतन करू शकलो तर येणाऱ्या पिढ्यांना फार मोठ्या प्रसंगाला जावं लागेल। आज आम्ही सर्वाय झालो, आम्ही नोकऱ्या मिळाल्या, आम्ही कमवलं, आमच्या मुलांना आता नोकऱ्याच नाहीये। आता आम्ही तुम्ही जे सहाय्य करतायत, आम्ही आता राजसाहेबांना पत्र दिलेलं आहे भेटीसाठी। आम्ही त्यांना निवेदन आणि ही सगळ्या सह्यांची कागद आपण आता सोशल मीडियातून लिहितो, लोक वाचतायत, इथे येऊन चर्चा करतायत, आम्ही त्यांना समजावतो। आता तुम्ही ज्याही ऐकता करता ते तुम्ही आता तुमच्या घरातल्यांशी, तुमच्या मित्रांशी कामावर या विषयावर बोलायला पाहिजे। आज आपण मित्रांमध्ये मराठी बोलता नाही देत, राजकारण म्हणून लोक सोडून देतात, पण ते राजकारण आपल्या गळ्याशी आलेले आहे। आज आपल्याला हे बोलावं लागते की बाहेरून 2011 साली महाराष्ट्राची जनगणना झाली होती। त्या जनगणनेमध्ये 69% मराठी टक्का होता आणि 31% मराठी टक्का होता। आज 2023 आहे, 12 वर्ष झाली, मराठी टक्का 40च्या पुढे गेलाय। तर 2032ला 50%पर्यंत येईल, 2042ला तो 60% आपण आपल्या हातात राज्य आहे। कारण ही लोकशाही आहे, लोक प्रतिनिधी निवडतात, ते विधानसभेमध्ये जाऊन कायदा करतात। किती लोकांना माहिती आहे की 2017 साली दुकान आस्थापने कायदा 1948 विधानसभेमध्ये आवाजी मतदानाच्या शेवटच्या दिवशी आवाजी मतदानाने बदललं। त्याची काय झाले, मराठी लोकांनी कोणी विचार केला नाही। आपल्या राज्यकर्त्यांना माहिती आहे की कायदा पुस्तकाने आपल्या समाजाला काय नुकसान झालं। आज कोणी UP बिहारमधून गुजरातमधून आणि आमच्या खेडेगावामध्ये धंदा करतोय, त्याला ना स्थानिक भाषा येते काय नाही, कसे ते बोलतात धंदे त्याकडे अधिवास दाखला नाही। इकडे बोलतात या कायद्याला नाही चाहिए मराठी राज्य बरोबर आहे। हे बोलता नाही गुजरातीला बोलने को अच्छा लगता है, मराठी बोलने को देश का 10 यासाठीच आपण ही चळवळ सुरू केली। ही जी चळवळ आहे ना, आपला जो दबलेला आवाज आहे काय जरा पुढे आज आम्ही आव्हान करतो की आमची 8वी मोहीम आहे। ही 8वी मोहीम आम्ही लोकांना आव्हान करतो की या उभे राहतो। आज 50-60 लोक मराठी लोक आमच्यावर उभे राहिले दबाव वाढणार आहे। त्यांच्यावर दबाव जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आपल्या लोकांना आम्ही पण न्याय देऊ शकत नाही। आम्हाला ताकद लोकांनी दिली तर आम्ही मराठीमध्ये यांना धंदे लावायला परवाना कोण देतो, दिलाच नाही पाहिजे। मग आपण त्याला विरोध केला पाहिजे। आम्ही लोकांना आव्हान करतो, ही संघटना आम्ही बिगर राजकीय म्हणून चालू केली आहे। तुम्ही जर आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकतो ना।
80% रोजगार स्थानिकांना मिळायला पाहिजे, पण नाही होत आहे. कारण कोण विचारतच नाही आहे मराठी म्हणून. आमचे युनियन स्थापन झाल्या, पण त्या युनियन काय मराठी वगैरे बघत नाही. आता हे तरी ही जनजागृती आहे. तुम्ही जसं आमच्याशी बोलता तसं तुमच्या लोकांशी बोला, त्यांना सांगा की गावांनी जागे व्हा. पक्ष कोणता आहे असेल, मराठी उमेदवार. भ्रष्टाचार कुठे नाही आहे जगात. जपानमध्ये आहे, अमेरिकेत आहे. आमचा भ्रष्टाचारी नेते असले तरी ते आमचे नेते. आपण भांडत बसलो, त्याचा फायदा बाहेरचे घेत आहे. आज नीती आयोग लावला आपल्याला, काय संबंध नीती आयोगाचा? आमची MMID आहे, MMRCL आहे, काय ना. मग तुम्ही नीती आयोग का? म्हणजे आमचं राज्य मुंबई तोडण्यासाठीच ना. त्यांना मुंबई नको आहे, त्यांना मुंबई राज्य पाहिजे. MMCL कुठे आहे? रायगडपर्यंत आहे. म्हणजे त्यांना मुंबई राज्य निर्माण करायचं आहे आणि ताब्यात घ्यायचं आहे. मुंबई घेऊन त्यांना काय होणार नाहीये. हे जे षडयंत्र चाललं आहे हे आपण आता ओळखलं पाहिजे. जोपर्यंत आपण याच्यावर बोलत नाही ना, तोपर्यंत बदल होणार नाही. बोलायला पाहिजे. ठीक आहे, सुरुवात आम्ही केली आहे. आता आम्ही म्हणतो ना की राजसाहेबांना पत्र दिले, आम्ही उद्धव साहेबांना देणार, शरद पवारांना देणार, आधी सगळ्या प्रमुख आमदारांना वगैरे भेटणार, त्यांना भेट मागणार. जे भेट देतील त्यांना आम्ही चर्चा करणार, नाही देतील त्यांना आम्ही निवेदन आणि सह्यांच्या टप्पे देणार की बघा एवढे लोक या विषयाला मान्यता देत आहेत. आपला हा दबाव गट वाढवणार. दुसरं आपल्या हातात काही नाही आहे, काही नाही आपल्या हातात. काही होत नाहीये. त्यात एकच मार्ग आहे, संयुक्त महाराष्ट्र समिती जशी स्थापन झाली होती तशी पुन्हा आपल्याला स्थापन करावी लागेल. आपल्या समाजातले जोपर्यंत आपल्या मराठी समाजातले कलाकार, साहित्यिक, लेखक, समाजसेवक, शिकलेले डॉक्टर, इंजिनियर सारखे सुशिक्षित लोक या विचार बोलत नाहीत, परप्रांतीय लोंढे हाच आपला सगळा मूळ अडचणीचा मार्ग आहे. जोपर्यंत लोंढे थांबवा असा आवाज सुशिक्षित समाज बोलत नाही तोपर्यंत काही होणार नाही. हे सगळे सुशिक्षित समाज या परप्रांतीय कॅन्सर झाला ना त्याच्यापासून दूर पळत आहेत, त्याच्यावर उपचार करायला कोण बघत नाहीये. मग तुम्ही परप्रांतीय ह्या कॅन्सरवर जर उपचार करणार नसाल तर तुम्हाला तुमचं राज्य, तुमचे अधिकार, भाषा सगळं गमवावं लागणार आहे. तुम्ही हे सगळ्यांना वाटते की माझं आज समाजामध्ये नाव आहे, तुमचे नाव तुम्ही गेल्यावर कोण विचारणार आहे तुम्हाला? आज बाबासाहेबांनी, छत्रपतींनी जो पराक्रम केला तो करा ना तुम्ही. आज तुम्हाला ती पाळी आली आहे तर तुमच्या पुढच्या पिढ्या नावं काढतील. समाजातल्या म्हणून समाजातल्या आता सुशिक्षित लोकांनी बोलायला पाहिजे या विषयावर. परप्रांतीय हे राज्य मराठी लोकांचं आहे, ते इथले अधिकार मराठी लोकांकडेच असले पाहिजे. किती लोकांनी यावं हे ठरवायचे अधिकार आपले आहेत. दूरचूक महाराष्ट्रात येतात, दक्षिणेमध्ये का नाही जात? मग त्यांनी जसं त्यांना रोखलं ते आपणही रोखायला पाहिजे. आता रोखायची वेळ आली आहे, पण त्यासाठी पहिलं आपण एकत्र आलो पाहिजे. धन्यवाद.